असं आहे की एक भारत सरकार जो जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत आहे. पहिलं त्यांनी मराठा, हिंदू आणि मुस्लिम लावून बघितलं. त्यावेळेसही बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद तिथे जाऊन हे केल्यानंतर तिथं ते स्टॉप झालं. त्याच्यानंतर त्यांनी मराठा और ओबीसी ह्या जातींमध्ये वाद लावण्याचं निर्माण केलं. तेही बाळासाहेबांनी आणून पाडलं. त्यानंतर त्यांनी असं लक्षात घेतलं की ह्या एससी मधल्या 59 जाती यांना कसं वेगळं केलं पाहिजे, यांची ताकद कशी कमी केली पाहिजे. त्यासाठी त्यांच्याकडून होत नसल्या कारणाने त्यांनी सुप्रीम कोर्टातून एक त्यांचे लोकच बसून त्यातून हे निकाल दिला. ते त्यांना अधिकार नसताना त्यांनी असा चुकीचा वापर करून हे आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यासाठी आपल्याला हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी कालच आवाहन केले की यात आपल्याला आंदोलनामध्ये सामील व्हायचं. आम्ही रात्रीपासूनच थोडासा वेळ कमी मिळाला तरी आम्ही पूर्ण ताकदीशीर या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. मला एवढं सांगायचंय, विषमतीवादी जे संघटना आहेत त्यांनी आवाहन केल्याच्या नंतर तिथं कमीत कमी 6,500 जाती आणि इथं समतावादी संघटना त्यांनी आवाहन केले की फक्त बौद्ध समाजच हा रस्त्यावर येतो, असं न होता ज्या इतरही आपल्या समतावादी याच्यात जाती बहुजन त्यांनी सर्वांनी आज सामील व्हावं. कारण की हे सर्वांवर आलेलं आहे. एकच बौद्ध समाजावर असा आघात नाही की बौद्ध समाज फक्त आरक्षणामुळे पुढे गेलेला नाही. तर सर्व समाजाला माझं आव्हान असेल की इथून पुढे सर्वांनी सर्व जाती धर्मातल्या बहुजन समाजाने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं.